ते खेळात सुद्धा तरबेज होते. तसेच सर रुबिक क्यूब, बुद्धिबळ असे खेळ फार आवडत. तसेच सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन करणे यामध्येही ते नेहमी पुढे असत. त्यांच्या याच सवयीमुळे अतिशय आदर वाटायचा. माझ्यासोबत असंच नातं सांगायला झालं तर माझ्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक होते आणि आजही आहेत. गुटकर, इयत्ता 12वी. आज मी माझ्या आयुष्यातील शिक्षकांचा अनुभव या विषयावर माझे मत मांडणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी अपेक्षा करतो. खरं तर माझ्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट होता. माझ्या पालकांनी माझा 8वी इयत्तेमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी मी माझी जुनी शाळा सोडली होती. तेव्हा मी मराठी माध्यमातून शिकत होतो. प्रवेश घेताना शाळेला मुख्याध्यापकांनी वडिलांना सांगितलं की मराठी माध्यम आहे, पण तुम्हाला वर्गात सेमी इंग्लिशच्या बसवायचे, कारण मराठी माध्यमाचे विद्यार्थी खूप कमी होते. म्हणून मराठी माध्यमाचा वर्ग नव्हता व त्यावेळेस कसा बसा मी 8वी पास झालो. 9वीत मला खूपच समस्या उद्भवली, कारण माझी पुस्तके मराठी माध्यमाची होती व वर्गात सेमी इंग्लिशचा होता. त्यामुळे माझा मनावर परिणाम होऊ लागला. अभ्यासाची काहीच सांगड लागत नव्हती. त्याचा परिणाम झाला की 6माही परीक्षेत मी नापास झालो. माझ्या वडिलांनी या अगोदर काहीच माहीत नव्हते, पण त्यांनी शाळेत सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी मला समजावले व कसा बसा मी 9वी पास झालो. त्यानंतर माझी शाळा बदलण्यात आली आणि मी वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय या शाळेत श्री चासकर सरांना व्यवस्थित मार्गदर्शन केले व प्रवेश दिला. इयत्ता 10वी शाळेचा वर्ग पूर्ण मराठी माध्यमाचा होता व त्याचे शिक्षक श्री नकाई सरांनी माझ्या वडिलांना सदर बाब कळवले. त्यांनी मला प्रत्येक बाबतीत मदत केली व वेळोवेळी व्यवस्थित माझ्या कमजोरीबद्दल वडिलांशी चर्चा करून त्यांनी त्याबाबतीत योग्य ते मार्गदर्शन केले. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मला इयत्ता 10वीत 65 मिळाले. आता मी 12वीच्या वर्गात आहे. श्री नकाई सरांचा मला तो 1 वर्षाचा अनुभव खूप काही सांगून गेला. सरांनी नुसताच अभ्यासाचा परिपाठ नाही घेतला, तर आता याबाबत समाजामध्ये कसे वागावे हे समाजयात्री देशाप्रती असलेली योग्य समज दिली. माझं नाव आहे कावेरी देवेंद्र खरात. मी इयत्ता 12वीत शिकते. शिक्षक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. शालेय जीवनात अथवा आपल्या दैनंदिन जीवनात हे स्वर कानी पडताच मन प्रसन्न होऊन जायचे. आज दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण एक नामांकित विद्वान आणि उत्कृष्ट शिक्षक. सर्व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आज 5 सप्टेंबर आहे, तर मी तुम्हाला माझा आणि माझ्या शिक्षकांचा अनुभव सांगणार आहे. मी 10वीत होते. माझे वर्ग शिक्षक नकाशे सर होते. ते आम्हाला गणित शिकवत असत. त्यांना गणिताचे खूप महत्त्व आहे आणि वेळेचेही. ते वेळ वाया घालू नका सतत आमच्या पाठी सांगत असत. आम्हाला त्यांनी वेळेचे महत्त्व सांगितले, पटवून दिले की वेळ ही खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आम्हाला घरच शिकवण्यास आले. त्यांनाही वेळेचे खूप महत्त्व आहे. ते तर 1 मिनिटसुद्धा वाया घालवत नसत. ते आम्हाला गणित खूप सोप्या पद्धतीने शिकवत असत. ते गणित अवघड असतील तर ती गणित अवघड असतात गणित अवघड असतात, पण ती सोपी आपण करायची असतात. कारण प्रत्येक गोष्ट अवघड असते, ती प्रत्येक गोष्ट अवघड असते. प्रयत्न केला की प्रत्येक गोष्ट सोपी होते, असं त्यांचं म्हणणं होतं. घरज सर हे खूप चांगलं बोलत असत. प्रत्येक गोष्ट प्रेमाने आपुलकीने समजवत असत. त्यांचं बोलणं
ऐकतच राहावं असं वाटत असे. त्यांच्या बोलण्यातून असे जाणवायचे की त्यांना वाचनाची खूप आवड आहे. त्यांच्यामुळे आम्हाला वाचनाचे वेळेचे महत्त्व कळाले. A very good day to all respected principal, teachers, and my dear friends. First of all, I would like to thank my class teacher, Pallavi ma'am, for giving me a wonderful opportunity to speak before you on this grand occasion. Friends, today 5th of September, and on this day we celebrate Teachers' Day every year with great joy and happiness. Actually, 5th of September is the birth anniversary of Dr. Sarvepalli Radhakrishnan, who was an excellent teacher, first Vice President of India and second President of India. This day is celebrated across the country by students to thank their teachers for their incredible support and guidance. Teaching is a very noble profession that shapes the character, caliber, and future of an individual. Parents give birth to a child, while the teachers play a prominent role in making that child an ideal citizen by the way of education. Parenting take the responsibility of love and care, while teachers take the responsibility of guiding and educating a child to become successful in his life. They don't teach us only subjects and languages, they teach us good manners and life skills. They help us to develop confidence in our life. They also help us to improve our natural talent. We can't ignore their efforts. I salute them for their sacrifices. On the behalf of my friends, I salute them for guiding us. My dear friend, teachers, I know we can't repay for your efforts. So at the end of my speech, I would like to say, let's recognize the efforts, dedication, and hard work, and we should pay respect to them. Wow, how amazing were these experiences? This made me look back to my memories with my teachers. I would like to thank all my dear friends for sharing their experiences with us today. It is said that creativity doesn't wait for a perfect moment. So here, I would like you all to have a look at all the greeting cards made by my fellow batchmates. Also, we have Ms. Dhanashri Taral, who has created a beautiful video on the special occasion of Teachers' Day. शुक्रिया 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 आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया।